मित्रांनो, तूर पिकामध्ये आंतरपीक सोयाबीन पीक आपण घेतलं होतं। मग ते सोयाबीन आता काढून घेतलेलं आहे। तूर पिकाचं चांगल्या पद्धतीने नियोजन करायचं आहे। तूर पिकाला आता खत व्यवस्थापन त्या ठिकाणी करायचं आहे। तर मग मित्रांनो, खत व्यवस्थापनामध्ये बेस्ट खत व्यवस्थापन मी तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनल सबस्क्राइब करून घ्या। मित्रांनो, वेळ न घालवता चला तर बघूया आपण आता तूर पिकामध्ये खत व्यवस्थापन। तर मित्रांनो, तूर पिकामध्ये खत व्यवस्थापन देण्यापूर्वी मित्रांनो आपल्याला नत्र जे आहे तर ते तूर पिकामध्ये कमी द्यायचं आहे। तर मग ते का द्यायचं? कारण तूर पिकामध्ये नत्र जर आपण जास्त प्रमाणात दिलं तर तिची अतिरिक्त वाढ होणार आहे। मित्रांनो, ती अतिरिक्त वाढ का होणार आहे? कारण तूर पिकामध्ये जे नत्र आहे तर ते हवेद्वारे सुद्धा तूर पीक हे शोषण करत असतं। त्यामुळे तूर पिकामध्ये नत्र हे आपल्याला बिलकुल त्यामध्ये प्रमाण जे आहे तर ते कमी द्यायचं आहे। मग मित्रांनो, नत्र प्रमाण कमी द्यायचं म्हटल्यानंतर आपल्याला तूर पिकामध्ये तशा पद्धतीने जे आपलं ग्रेड आहे तर ते तशा पद्धतीने खताचे आपल्याला त्या ठिकाणी देणे गरजेचे आहे। मग मित्रांनो, खताचे ग्रेड देताना आपल्याला 20-20-0-13 24-24-08 त्यामध्ये 18-46 म्हणजे DAP अशा खताचा व्यवस्थापन जे आहे तर ते आपल्याला त्या ठिकाणी करणे गरजेचे नाही किंवा आपण त्या ठिकाणी करायचं नाही। मग मित्रांनो, खत व्यवस्थापन कोणतं करायचं? तर खत व्यवस्थापनामध्ये आपण त्या ठिकाणी 10-26-26 त्यामध्ये 12-32-16 त्यामध्ये अशा पद्धतीने जे खतं आहे तर त्या खताचा आपल्याला त्या ठिकाणी वापर करायचा आहे। मित्रांनो, शक्यतो 20-20-0-13 आणि DAP हे खत आपण त्या ठिकाणी वापरूच नाही। आणि जर आपल्याला वापरायचंच असेल पीक जे आहे तर त्याची वाढ चांगल्या पद्धतीने झालेली नाही आणि मग आपल्याला त्या ठिकाणी वापरायचं आहे तर मग मित्रांनो 20-20-0-13 आणि त्याचबरोबर आपल्याला पोटॅश हे 30 ते 35 किलो त्या ठिकाणी वापरणे गरजेचे आहे। मित्रांनो, 10-26 आणि 12-32-16 जर आपण त्या ठिकाणी घेतलं तर मित्रांनो यामध्ये स्फुरद आणि पालाश हे आपल्याला मोठ्या प्रमाणात बघायला मिळतं। आणि आपल्या तूर पिकामध्ये या काळापासून पुढं तूर पिकामध्ये स्फुरद आणि पालाश हेच मोठे मुख्य अन्नद्रव्य आपल्या तूर पिकाला लागत असते। कारण त्यामध्ये शेंगाची अवस्था असो किंवा फुलाची अवस्था असो किंवा आणि भरण्याची अवस्था असो, या अवस्थेमध्ये आपल्याला मित्रांनो स्फुरद आणि पालाश हे जास्त प्रमाणात लागत असतं। त्यामुळे आपल्याला अशा पद्धतीने खताचे व्यवस्थापन करणे त्या गरजेचे आहे। मित्रांनो, आपण हे जे खत व्यवस्थापन आहे तर ते आता 80 ते 100 दिवसाच्या कालावधीमध्ये देत आहात। कारण काही शेतकऱ्यांची 80 दिवसाची 90 दिवसाची 100 दिवसाची तूर ही झालेली आहे। तर या ठिकाणी मित्रांनो आपल्याला 2 ते 3 दिवसामध्ये हे खत व्यवस्थापन उरकून घ्यायचं आहे, जेणेकरून हे खत आहे तर ते आपल्या तूर पिकामध्ये लागू होण्यास मदत मिळणार आहे। आणि ओल जर असेल तरच हे खत व्यवस्थापन करा, नाहीतर मग ओल करून आपण त्या ठिकाणी खत व्यवस्थापन करू शकता। तर मित्रांनो, अशा पद्धतीने खत व्यवस्थापन करायचं आहे। आणि मित्रांनो, आपल्याला शक्य झाल्यास, कारण तूर पीक जे आहे तर ते डाळवर्गीय पीक आहे त्यामुळे सल्फरचं यामध्ये महत्त्वाचं कार्य आहे। त्यामुळे मित्रांनो, सल्फर जर आपण दिलं तर त्यामध्ये बेनसल्फ सल्फर जे सल्फर आहे तर मित्रांनो ते 5 ते 10 किलो प्रति एकरासाठी द्या। ते WDG सल्फर जे आहे तर ते सुद्धा आपण 5 किलो आपण त्या ठिकाणी प्रति एकरासाठी देऊ शकता। आणि मित्रांनो 10-26-20-20-0-13 किंवा आपण त्यामध्ये 12-32-16 आहे तर ते आपल्याला त्या ठिकाणी 50 किलो प्रति एकरासाठी द्यायचं आहे। मित्रांनो, 20-20-0-13 24-24-08 अशा खताचं त्यामध्ये शक्यतो टाळा। त्यामध्ये 10-26-12-32-16 असेच खतं त्या ठिकाणी यूज करा किंवा वापरा त्यामध्ये। तर मित्रांनो, अशा पद्धतीने माहिती होती। माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेतकरी बांधवांपर्यंत माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करा। आणि मित्रांनो, आपले काही कमेंट्स असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा। तर मित्रांनो, धन्यवाद। जय जवान जय किसान।